नमस्कार मंडळी, आज आपण काकडीपासून धोंडास बनवणार आहोत। तर मी तुम्हाला काकडी दाखवते। ही जून झालेली काकडी आहे। याला कोकणामध्ये तवसं असं बोललं जातं। तुमच्या भागात काय बोलतात हे नक्की कमेंट करून सांगा मला। तर आजपासून नवरात्री चालू झाली आहे। नवरात्रीचा आज पहिला दिवस आहे आणि आज पिवळा कलर आहे, म्हणून आज आपण पिवळ्या कलरची रेसिपी तयार करतोय। चला बघूया या काकडीपासून मी काकडी नळाखाली व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि पुसून कोरडी केलेली आहे। तर एका परातीमध्ये मी काकडीला घेतलेले आहे आणि आता सुरीच्या साहाय्याने मी त्याला कापून घेत आहे। तर निम्म्यापेक्षा कमी भाग मी या रेसिपीमध्ये वापरला आहे। उरलेल्या काकडीचा आपण काहीतरी नवीन पदार्थ करून मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन। तर जे काकडीचा पीस आपण घेतला होता त्याचे आपण छोटे छोटे पीस करून घेतोय, कारण आपल्याला ही काकडी किसून रेसिपीमध्ये यूज करायची आहे। किसताना आपल्याला इझी जाईल म्हणून मी ते छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। किसायच्या आधी मी याच्यावरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत, कारण काकडी जून आहे त्यामुळे त्या बिया रेसिपीमध्ये कचकचित लागतात, म्हणून संपूर्ण बिया काढून घेऊन मग मी काकडी किसायला घेते। तर काकडी किसताना आपल्याला साल बाजूला करायचं नाहीये, उलट त्या सालीचा सपोर्ट घेऊन आपल्याला हे पीस किसायचे आहेत। तर तुम्हाला जवळून दाखवते, साल एकदम कागदासारखी पातळ बाजूला होते, बघू शकता। आणि त्याच प्रकारे आपला किस ही व्यवस्थित बाजूला होतो। अशाच प्रकारे आपल्याला सर्व पीस किसून घ्यायचे आहेत आणि किस एका कपानी मोजून घ्यायचे आहे। तुमच्याकडे कप नसतील तर तुम्ही एक वाटी सेट करू शकता आणि त्याच वाटीने सर्व प्रमाण मोजून घेऊ शकता। मी ते 3 कप किस घेतलेला आहे। किस घेताना त्याच्या बरोबरचं जे पाणी आहे रस तोही घ्या, कारण त्याच्यामध्येच आपल्याला रवा शिजवून घ्यायचा आहे। तर मी 3 कप असा रस बाजूला करून ठेवत आहे, बघ दाखवते तुम्हाला। आणि जे उरलेलं पाणी आहे ते आपण चपातीचं पीठ मळताना किंवा पराठा करताना ते वापरू शकतो। तर तो किस बाजूला ठेवलेला आहे मी, आणि बाकीच्या जे गोष्टी लागणार आहेत त्या मी भाजून घेत आहे। तर मी त्या भाजण्यासाठी ते तुपाचा यूज केलेला आहे। घरी बनवलेलं साजूक तूप मी 2 चमचे एका कढईमध्ये घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 1.5 कप रवा घेत आहे। रवा आपल्याला जो प्रसादासाठी बनवतात शिरा तसा घ्यायचा आहे, लाडवाचा बारीक रवा घ्यायचा नाही। तर पारंपरिक पद्धतीमध्ये उकडीचे जे तांदूळ असतात त्याची भाजून भरड काढली जाते आणि ते वापरले जातं, पण रव्याने ही रेसिपी छान होते म्हणून मी ते रवा यूज करत आहे। तुपामध्ये आपल्याला चांगला 7 ते 8 मिनिट न थांबता परतत मंद आचेवर हा रवा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजला हे ओळखण्याची खूण म्हणजे त्यातून एक मंद सुवास यायला लागतो की समजून जावं की आपला रवा छान भाजला गेलाय। तर इथे रवा भाजलाय म्हणून मी गॅस बंद करून घेतला आणि एका बाउलमध्ये तो रवा मी काढून बाजूला ठेवत आहे। आणि ज्या कढईमध्ये आपण रवा भाजलाय त्याच कढईमध्ये बाकीचे इंग्रेडियंट्स पण आपण भाजून घेऊया। तर 7 ते 8 मी ते इलायची घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, ते मी व्यवस्थित इथे भाजून घेत आहे। आणि एक अर्धा मिनिटच भाजून आपल्याला हे बाजूला काढून ठेवायचे। त्याचबरोबर मी ते चण्याची डाळ घेतलेली आहे। चण्याची डाळ या रेसिपीमध्ये आवर्जून वापरली जाते। एक वेळ तुम्ही ड्रायफ्रुट्स नाही वापरले तरी चालतील, पण ही डाळ वापरायची, कारण पारंपरिक पद्धतीने जर आपण बनवत असतो तर डाळीला खूप महत्त्व आहे या पदार्थामध्ये। तर तीही मी डाग येईपर्यंत भाजून बाजूला करून घेतलेली आहे। सोबतच मी शेंगदाणे घेत आहे, ते सुद्धा मंद आचेवर मी भाजून घेत आहे डाग पडेपर्यंत, आणि ते आपण बाजूला करून देऊया गार होण्यासाठी, कारण त्याच्या आपल्याला सालं काढून डाळी करून घ्यायचे। तर त्याचबरोबर मी काही काजूचे आणि काही बदामाचे काप घेतलेले आहेत। हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत, पण घातले तरी पण छान चव येते। तर हेही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। हे न भाजता घातले तरी चालतील, पण मी ते थोडेसे भाजून घेते, त्याला क्रंच मग छान येतो। तर तेही मी भाजून बाजूला करून ठेवत आहे। प्रत्येक गोष्ट एक एक करून भाजून मी बाजूला ठेवलेली आहे। आणि आता जी जिरं आणि इलायची आपण भाजून घेतलं होतं ते खलबत्त्यामध्ये मी वाटून घेते। तर तुम्ही हे मिक्सरला सुद्धा लावू शकता, पण खलबत्त्यामध्ये छान होतं, कारण आपल्याला याची बारीक फाईन पेस्ट नको, फाईन पावडर नको आहे। असं दरदरीत बघा मी तुम्हाला दाखवते त्या प्रकारे सरसरीत असं लावून घ्यायचंय। तर तेही मी बाजूला ठेवलेलं आहे आणि एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये
मी पाव कप असं अंदाजे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ओला खोबऱ्यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद घालत आहे। यानेच आपल्या रेसिपीला नॅचरली पिवळा कलर येईल। तर ही जी गोष्ट आहे ते आपल्याला मिक्सर ऑन ऑफ करत मिक्स करायचं आहे विदाऊट पाणी घालता। आणि बघा जवळून दाखवते, हे व्यवस्थित एकसारखं मिक्स झालेलं आहे। खोबरंही खूप बारीक करायचं नाहीये, खूप मोठं मोठं ठेवायचं नाहीये, तेही मी बाजूला ठेवते आणि इथे मी गूळ बारीक करून घेते। गूळ इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे। मी 1.5 कप असा गूळ इथे मोजून घेतलेला आहे। तुम्हाला जर गोड जास्त खायला आवडत असेल किंवा कमी खात असाल त्या प्रकारे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर इथे मी 1.5 कपाच्या प्रमाणे घेतलेलं आहे। तर लक्षात ठेवा 3 कप रसासाठी आपल्याला 1.5 कप रवा आणि 1.5 कप गूळ असं प्रमाण मी घेतलेलं आहे। तर मी परातीमध्ये सगळ्या गोष्टी मिक्स करून घेते। बघा सर्वात आधी मी इथे जो किस आपण 3 वाटी घेतलेला आहे काकडीचा तो मी इथे घेतलेला आहे। त्याचबरोबर जो 1.5 वाटी गूळ होता तो मी इथे घेतलेला आहे। शक्यतो असा डार्क कलरमध्ये जो सेंद्रिय टाईप गूळ येतो तोच वापरायचा प्रयत्न करा। जो एकदम लाईट पिवळ्या कलरचा येतो तो इथे वापरू नका। तर त्याचबरोबर जे भाजून घेतलेल्या बाकीच्या सर्व गोष्टी आहेत, मग डाळ जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याची डाळ करून घेतलेली आहे मी, त्या परत ड्रायफ्रुट्स ते सगळं मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। तर त्याचबरोबर जे आपण पावडर करून घेतलेली होती जिऱ्याची आणि इलायचीची तीही मी याच्यामध्ये घालत आहे। आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला हाताने एकजीव करायचे आहेत। जे मोठे मोठे गुळाचे पीस आहेत ते हाताने तोडत आपल्याला ही सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे। गुळ जेवढा आपण छोटे पीस करू तेवढा आपल्याला रेसिपीमध्ये ढवळताना खूप बरं सोपं होऊन जातं, म्हणून मोठे मोठे पीस शक्यतो तुम्ही बारीक करून घ्या। आणि सर्वात लास्टला आपल्याला हळदीवालं जे खोबरं आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि तेही एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व बाजूला व्यवस्थित ते खोबरं लागलं पाहिजे, कारण कढईमध्ये लगेच रवा टाकल्यानंतर मॉइश्चर शोषून घेतलं जातं आणि काही गोष्टी एक साईडलाच राहू शकतात, म्हणून आपण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। मी इथे केकचं टीन घेतलेलं आहे, त्याला पूर्ण केकचं टीन घेतलेलं आहे, त्याला मी पूर्णपणे इथे तूप ग्रीस करून घेत आहे। तुमच्याकडे जर केकचं टीन नसेल तर तुम्ही कोणताही स्टीलचा डबा किंवा कुकरचे डबे वापरू शकता। ते इथे मी खाली पूर्ण हळदीची पानं आहेत ती लावून घेत आहे, याने खूप छान सुवास येतो आपल्या रेसिपीला। तर हे जी गोष्ट आहे त्या सर्वात आधी करून आपल्याला इथे ठेवायची आहे, नंतर आपली गडबड होते, कारण आपल्याला गरम गरमच सगळं याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे। तर मी गॅस लावायच्या आधी कढईमध्ये सगळे बॅटर मिक्स केलेलं आहे आणि मग गॅस लावलेला आहे। जरासं गरम झालं असं आपल्याला वाटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। हा गोडाचा पदार्थ आहे तरीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये किंचित असं मीठ घालायचं आहे। मग कोणताही गोडाचा पदार्थ मीठ घातल्यानंतर त्याची चव उठून येते, म्हणून अगदी किंचित मी मीठ घातलेलं आहे। तेही पूर्ण मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मग मिश्रणाला हलकी उकळी आली असं आपल्याला वाटतंय त्या स्टेजला आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे। तर सगळा रवा मी एकदम याच्यामध्ये घालत आहे। तर रवा घालून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, न थांबता आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे। बघा मी पुढे तुम्हाला दाखवते त्या प्रकारे हळूवारपणे हे मिश्रण मिक्स करायचं आहे, मंद आचेवरती। पूर्ण कढई सोडेल एवढं घट्ट मिश्रण होतंय तोपर्यंत आपल्याला त्याला ढवळत राहायचंय। अजिबात त्याला सोडून बाजूला जायचं नाही, जर खाली मिश्रण लागलं तर त्याचा करपूस वास पूर्ण मिश्रणाला येऊ शकतो, म्हणून ही काळजीपूर्वक गोष्ट करायची। तर जे आपण टीन तयार करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मी सगळी जे आपलं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये घालत आहे। पूर्ण मिश्रण या टीनमध्ये आपलं मावतं, पूर्ण मिश्रण मावेल असंच टीन तुम्ही घ्या आणि मगच त्याच्यामध्ये ते ट्रान्सफर करा। तर हे जे मिश्रण आहे ते गरम गरम असतानाच आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे। ते एका वाटी घेतलेली आहे मी आणि त्याला तूप लावलेलं आहे, त्याने पूर्ण दाबून मी ते मिश्रण त्या टीनमध्ये बसवत आहे। जरा सुद्धा मध्ये हवा राहील पोकळ राहील असं ठेवायचं नाही, पूर्ण त्याला प्लेन करून घ्यायचं शक्य होईल तितकं।
आणि जशी मी खाली पानं ह्याची हळदीची लावली होती तशीच वरती सुद्धा आपण पूर्ण पानं लावून घ्यायची आहेत. आणि आपण जसा केक बेक करतो तसं आपल्याला हे एकदम बारीक गॅसवर बेक करायचं आहे. तर मी एक मोठं भांडं ठेवून खाली जाळी ठेवलेली आहे भांड्याच्या, आणि जे होल असतं झाकणाला ते फॉईल पेपरनी कव्हर करून मी ते 10 ते 15 मिनटं बेक केलेलं आहे. आणि त्यानंतर मी हे काढते. तर ह्याचे पीस म्हणजे डिमोल्ड तेव्हाच करायचं जेव्हा पूर्णपणे तो 100% गार झाला पाहिजे, त्यानंतरच आपल्याला तो डिमोल्ड करायचा आहे. डिमोल्ड जर इझिली झाला तर तुमची रेसिपी एकदम परफेक्ट आहे असं समजून चला. तर छानपैकी डिमोल्ड झालाय. वरची आपली जी हळदीची पानं आहेत ती काढून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे पीस करूया. तर मी ते मस्तपैकी त्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. तुम्हाला जवळून दाखवते. अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आपला हा धोंडास. तुमच्या भागात त्याला काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा. रव्याचा केक असं सांगून सुद्धा आपण लहान मुलांना हे खाऊ घालू शकतो, कारण खूप हेल्दी रेसिपी आहे ही. आणि जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.